नैतिकता खरंच उद्धव ठाकरेमध्ये असती तर विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला असता. जे त्यांनी राजीनामा देत असताना, मुख्यमंत्री राजीनामा देत असताना त्यांनी सांगितलं की मी माझ्या मुख्यमंत्र्याचा आणि आमदारकीचा राजीनामा देतोय. बेशर्मासारखा येऊन बसता तिथे. तो म्हणजे नैतिक, वडिलांचे सगळे तंतोतंत गुण मुलांनी घेतले असतील म्हणून राजीनामा आदित्य ठाकरे देईल असं मला वाटत नाही. सर, तुम्ही वारंवार आदित्य ठाकरेंचं नाव घेतात, मात्र जेव्हा प्रकरण घडलं तेव्हा तुम्ही विरोधात होता. तेव्हा राहुल कनाचं देखील नाव तुम्ही जोडलं होतं प्रकरणामध्ये. त्यांनी तुम्हाला नोटीस देखील पाठवली होती माफी मागण्याची. आता तुम्ही त्यांचं नाव या संपूर्ण प्रकरणामध्ये घेत नाही आहात. घेतोय. तुम्ही विचारलं त्याच्या संदर्भात प्रश्न. आता तेच विचार. हा, राहुल कनालकडे जी माहिती आहे राहुल कनालनी द्यावी. मी त्याला भेटून सांगितलेलं आहे, बाबा तू अगर त्या प्रकरणामध्ये तेव्हा होता असं माझा आधी म्हणणं आहे तर तुम्ही माहिती दे. माझं म्हणणं आहे की ॲम्ब्युलन्सचे तुझे जे इन्व्हॉल्वमेंट आहे तू तुझी माहिती दे असं सांगितलेलं. आता आमच्या आपसामध्ये काय चर्चा झाली मला माहित नव्हतं, तुम्हाला येऊन सांगायचं होतं म्हणून कदाचित सांगितलं असतं. ते देखील नाहीये त्याच्यामध्ये माहिती पुरावे ते देखील समोर देत नाहीये त्या संदर्भामध्ये. आता त्याचं अजूनपर्यंत जुनं प्रेम मग गेलं नसेल सर, याच प्रकरणात आदित्यावर. आता जुनं प्रेम तर सर, याच प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर ड्रग्सचा देखील आरोप केलेला आहे की ड्रग्सच्या व्यवसायामध्ये त्यांचा थेट संबंध आहे. यासोबतच उद्धव ठाकरे पण तितकेच दोषी असल्याचा आरोप काल दिशा सलियान यांच्या वडिलांनी आणि वकिलांनी केला. तुम्ही ना हा विषय ना राजकीय सोडून टेक्निकली समजून घ्या. जे काही ते निलेश ओझा नावाचे वकील काय बोलत आहेत त्यांच्याकडे स्पेसिफिक चॅट आहे. चॅटमध्ये रिया चतुर्वेदी आणि आदित्य ठाकरेच्या मध्ये ड्रग्सच्या लेण्या देण्याबद्दल, सप्लायबद्दल झालेले चॅट आहेत. ते पुरावे त्यांच्याकडे आहेत आणि ते पुरावे ते कोर्टामध्ये सादर करणार आहेत. आता हा त्यांच्याकडे असलेल्या पुराव्याच्या अनुसार केलेला त्यांनी स्टेटमेंट आहे. तर आता उद्या जेव्हा कोर्टामध्ये ते चॅट दाखवतील तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. आणि उद्धव ठाकरेंचा जो विषय त्यावेळी मुख्यमंत्री कोण होता? उद्धवजी ठाकरे होते. मंत्री कोण होते? त्यांच्या कॅबिनेटमध्ये मंत्री आदित्य ठाकरे होते. समजून घ्या. टेक्निकली हा विषय तुम्ही समजला म्हणून मुख्यमंत्री जबाबदार धरणार की नाही? कारण का 72 दिवसापर्यंत सीबीआयला यायला दिलं नाही, CCTVचा गायब करण्यात आलं, सगळ्या विटनेसवर प्रेशर टाकण्यात आलं. ह्या सगळ्याच्या नैतिक. आता सचिन वाजेंनी किंवा परमवीर संबंधित जे पत्र लिहिलं तेव्हा त्यांनी काय लिहिलेलं पत्रामध्ये? मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अवगत केलं होतं, सांगितलं होतं. म्हणजे त्याच्यामुळेच उद्धव ठाकरे ते जबाबदार धरतायत. निलेश ओझा जे वकील आहेत, निलेश ओझा, त्यांच्यावरती देखील आरोप झाले होते. त्यांच्यावरती कायद्यानेच कारवाई केली होती. मात्र तेच आता ही केस लढतायत. कुठेतरी मुद्दामून हे केलं जात असं म्हटलं जात आहे. माझं काय म्हणणं, आता ते तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे ना. मी काय त्यांचं वकील पत्र घेऊन इथे उभा नाहीये. निलेश ओझांनी त्यांची बाजू तुमच्या समोर मांडली पाहिजे. दिशा सालियान के पिता कल जो है पुलिस कमिश्नर ऑफिस गए थे, उन्होंने मुलाकात की है और ये मांग की है कि आदित्य ठाकरे और उसके साथियों पर जो है एफआईआर दर्ज की जाए. आप शुरुआत से इस मामले को लेकर काफी देखिए, दिशा सालियान के पिताजी ने अपने लड़की के ऊपर, जो बेटी के ऊपर जो अन्याय हुआ है, उसका जो मर्डर हुआ है, उसके बारे में वो जस्टिस मांग रहे हैं. इसके लिए वो कोर्ट गए हैं. नीतीश राणे का बोलने का बात अलग है. राणे साहब बोलने के बाद हम लोग को पॉलिटिकल एंगल से देखा जाता है. अभी उनके खुद के पिताजी ने कहा है कि मेरे बेटी का मर्डर हुआ है और मेरे बेटी के मर्डर के अंदर आदित्य ठाकरे, डिनो मोरिया, सूरज पंचोली है. वो कोई पॉलिटिकल आरोप नहीं है. वो एक पिता ने अपने बेटी के मर्डर के बारे में कोर्ट से उन्हें एफिडेविट दिया है. उन्होंने ना सीएम के पास कुछ बोला है, ना आके सिर्फ प्रेस कॉन्फ्रेंस लिया है. उन्होंने ऑफिशियली कोर्ट में जाके ये विषय कहा है. तो अभी कोर्ट को डिसाइड करना है कि जो दिशा सालियान के पिताजी ने कहा है उसके बारे में क्या करना है, उसके बारे में उनके पास क्या प्रूफ्स है, वो आने वाले 2 तारीख को समझ जाएगा. बीजेपी, भारतीय जनता पार्टी ने कभी भी हम राष्ट्रभक्त मुसलमानों के खिलाफ है ऐसा हमने कभी भी कहा नहीं. जो मुसलमान जो जिहाद हमारे देश में आके करता है, गजवाए हिंद के अंतर्गत हमारे देश को इस्लाम राष्ट्र बनाने की कोशिश करता है, जो मुसलमान हमारे इधर हमारे त्योहारों के वक्त वहाँ बाहर आके पाकिस्तान जिंदाबाद कहता है, हरे झंडे फड़काता है, वो जिहादी मुसलमान के खिलाफ हम लोग आज भी है. मगर जो मुसलमान हमारे देश को
अपना देश मानता है, तिरंगा को अपना झंडा मानता है, जब भी कोई गणेश चतुर्थी के इसके ऊपर पथराव करता है, मतलब मिरवणूक के ऊपर पथराव करता है, जो मुसलमान उस चीज़ को विरोध करता है ना, वो राष्ट्रभक्त मुसलमानों के लिए ही वो योजना है, वो स्कीम है। जिहाद करने वाले मुसलमानों के खिलाफ हम लोग आज भी है, कल भी है। जो हमारे राष्ट्र के खिलाफ जिहाद करते हैं उनके खिलाफ हम लोग आज भी है, कल भी रहेंगे। अरे आता बोललो ना, तू उशिरा आलाय बाबा, तू घे ना कट कॉपी केस कर। अरे मराठीतच बोललोय। नाही आता त्यांच्याबद्दलची कारवाई करण्याची भूमिका पहिल्या दिवसापासून आहे ना। असं मराठी नाही, आता महाराष्ट्रामध्ये राहून मराठी नाही आलं तर काय झालं विचार नाही आला लोकांचं। आपल्याला काय करायला पाहिजे, त्यांचं त्या राज्यामध्ये राहून त्या राज्याची बोलीभाषा आलीच पाहिजे। भूमिका आमची पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे ना, नवीन काय त्याच्यामध्ये। सतीश सालियन न्यायासाठी कोर्टात गेले असं नितेश राणे म्हणतात, तर वकील निलेश ओझा यांच्याकडे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात अनेक पुरावे असल्याचं देखील राणे यांनी म्हटलेलं आहे। रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरेंच्या चॅटचे पुरावे असल्याचं नितेश राणे म्हणतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।